मस्त गोल गरगरीत, अतिशय काटेरी, ठिसूळ, तोंडात विरघळणारी, मस्त खुसखुशीत आणि आतून पोकळ अशी ही चकली बनून तयार झालेली आहे। अगदी परफेक्ट अशी ही चकली बनून तयार होते। नमस्कार, मी सुवर्णा's रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण भाजणीची चकली बनवणार आहोत, पण खूप साऱ्या साहित्याची आपल्याला गरज नाही, फक्त 2 साहित्य वापरून आपण ही भाजणीची चकली बनवणार आहोत। धुवायचं आणि सुकवायचं सुद्धा टेन्शन नाही। तर इथे या चकलीसाठी मी साहित्य जे घेतलेलं आहे ते आपल्याला फक्त 2 साहित्य लागणार आहे। तर इथे मी अर्धा किलो हा तांदूळ घेतलेला आहे आणि हा मी जाडा तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ कोणताही घ्या, फक्त तो जुना असावा याची काळजी घ्या। आणि इथे मी हा रवा घेतलेला आहे। तर रवा बारीक किंवा मोठा कोणताही चालू शकतो। तर प्रमाण परत एकदा मी तुम्हाला सांगते, अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ जुनाच आपल्याला वापरायचा आहे। तर इथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे जे धान्य आहेत, जे 2 साहित्य आपण घेतलेले आहे, ते धुवायची आणि सुकवायची गरज नाही आहे। तर इथे मी रवा व्यवस्थित पाकडून निवडून चाळून घेतलेला आहे आणि हा तांदूळ आपल्याला एखाद्या कापडाने पुसून घ्यायचा आहे, कारण आपल्याला हे दोन्हीही जिन्नस धुवायचे नाही आहेत। तर इथे मी कॉटनचं कापड घेतलेलं आहे आणि याच्यावरती तांदूळ घालून व्यवस्थित पुसून घ्यायचं, कारण आपल्याला हे धान्य धुवायचं नाही आहे। आणि या तांदळावरती जी काही घाण किंवा पावडर लावलेली असते ती व्यवस्थित निघून जावी, यासाठी आपल्याला कापडाने हे तांदूळ व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे। तर इथे मी तांदूळ पुसून घेतलेले आहेत, रवा निवडून घेतलेला आहे। याचबरोबर आपल्याला इथे लागणार आहे 20 ग्रॅम धणे, म्हणजे चमचाने 4 चमचे इथे मी धणे घेतलेले आहेत। आणि वजनाने 10 ग्रॅम आणि चमचाने 1 चमचा भरून असे हे मी जिरे घेतलेले आहेत। तर फक्त इतकंच साहित्य आपल्याला लागणार आहे। तर आपण लगेचच भाजणी बनवूया। भाजणी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, शक्यतो आपल्याला लोखंडी कढईच वापरायची आहे, कारण ती एकसारखी गरम होते आणि आपलं जे धान्य आहे, तांदूळ असेल किंवा रवा किंवा इतर कुठलंही धान्य व्यवस्थित एकसारखं भाजलं जातं। लोखंडी कढई नसेल तर तुम्ही इथे पितळी किंवा मग ॲल्युमिनियमची जाड कढई वापरू शकता। शक्यतो आपल्याला स्टीलची कढई इथे अजिबात वापरायची नाही आहे, त्यामध्ये धान्य बाहेरून त्याला रंग येतो आणि आतून ते कच्चे राहतात आणि हे धान्य खमंग असं भाजलं जावं यासाठी आपल्याला लोखंडी कढई शक्यतो वापरायची आहे। तर हे तांदूळ आपल्याला मध्यम गॅसवरती 4 ते 5 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। तर इथे तांदूळ बघू शकता तुम्ही, छान फुललेले दिसते। तांदळाचा खूप जास्त रंग बदलायचा नाही आहे, पण तांदूळ असे छान फुलून आले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। अगदी मध्यम गॅसवरती 4-5 मिनिट मी हे तांदूळ भाजून घेतले। आता हे काढून घेऊया। काढताना आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये असं एक कापड ठेवायचं कॉटनचं आणि मग त्यामध्ये आपल्याला हे तांदूळ काढायचे। तुम्ही असंच जर भांड्यात हे तांदूळ ओतलात तर ते तांदूळ जे आहेत मॉइश्चर पकडतात आणि त्यानंतर ते थोडेसे दमट होऊ शकतात आणि त्याच्यामुळे आपली भाजणी जी आहे ती बिघडू शकते। थोडंसं पसरवून ठेवा, म्हणजे तांदूळ पटकन थंड होतो। तांदूळ थंड होत आहे तोपर्यंत आपण रवा भाजून घेऊया। तर हा रवा सुद्धा आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटे मध्यम ते बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। रवा एकसारखा मिक्स करत राहायचा आहे। रव्याला सुद्धा खूप जास्त रंग आला पाहिजे असं नाही, हलकासा रंग यायला लागतो आणि रवा छान फुलून येतो, त्यावेळेला समजायचं आपला रवा छान भाजला गेलेला आहे। एकसारखं परतत राहायचं आहे। गॅस मध्यमच ठेवायचा, गॅस अजिबात मोठा करू नका। गॅस जर तुम्ही मोठा केला तर या रव्याला वरून रंग येतो पण आतून तो कच्चा राहतो आणि यामुळे आपली भाजणी बिघडू शकते। तर हा रवा मी मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिट भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर बदललेलं आहे, मस्त असं फुलून आलेला आहे रवा आणि याचा खमंग असा सुवास सुद्धा येत आहे। तर असा हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर हा रवा आपला भाजून झालेला आहे आणि हा रवा आता मी काढून घेते। तर इथे मी गॅस आता बंद करते आणि हा रवा तांदळावरतीच आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर हा रवा सुद्धा आपल्याला थोडासा पसरवून द्यायचा आहे, म्हणजे तो पटकन थंड होतो। तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे। कढईमध्ये मी धणे जिरे घातलेले आहेत आणि कढई जेवढी गरम आहे तेवढ्यावरतीच आपल्याला हे धणे जिरे परतून घ्यायचे आहेत। धणे जिरे आपल्याला जास्त भाजायची गरज नाही आहे, हलकेसे गरम झाले पाहिजेत आणि कढई गरम आहे तेवढे आपले धणे जिरे गरम होतात। तर 1 मिनिटभर मी या गरम कढईमध्ये हे धणे जिरे परतून घेतलेले आहेत आणि आता हे धणे जिरे आपण काढूयात आणि याच्यामध्येच मी हे धणे जिरे घातलेले आहेत आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे छान मी मिक्स केलेलं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे गिरणीतून दळून आणायचं आहे। दळून आणताना एक काळजी घ्यायची आहे, तर ही भाजणी आपल्याला भाजणीवरती किंवा हरभरा डाळीवरती घातली तरी चालते, पण गहू, ज्वारी, बाजरी या पिठांवरती आपल्याला ही भाजणी घालू द्यायची नाही आहे। तर असं तुम्ही गिरणीवाल्याला सांगायचं आहे आणि मग आपली ही भाजणी बारीक अशी दळून आणायची आहे। तर इथे मी ही भाजणी दळून आणलेली आहे आणि एका बुट्टीमध्ये मी काढून घेतलेली आहे। ही भाजणी आपल्याला अशीच वापरायची आहे, याला चाळायचं नाही आहे।
तर इथे मी पीठ आणि साहित्य कसं मोजून घ्यायचं याचे मी 2 प्रकार सांगणार आहे। तुम्हाला जो प्रकार सोपा वाटतो तो तुम्ही इथे वापरू शकता। तर इथे मी 1 किलोची ही भाजणी घेतलेली आहे आणि एका वाटीने मी मोजून घेतलेली आहे, तर 12 वाटी ही भाजणी आहे। तर आता आपल्याला यासाठी पाणी उकळायला ठेवायचं आहे। तर वाटीच्या मापाने म्हणाला तर 12 वाटीसाठी 10 वाटी पाणी आणि 1 किलो भाजणीसाठी आपल्याला 1 लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर इथे मी पाणी 1 लिटर किंवा वाटीने 10 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे उकळण्यासाठी ठेवून देते। तर आता आपण तेलाचं प्रमाण बघूया। तर या फुलपात्रानेच मी संपूर्ण साहित्य मोजून घेतलेलं आहे। तर याच वाटीने 10 वाटी मी पाणी, 12 वाटी पीठ आणि अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आणि वजनामध्ये 1 किलो भाजणीसाठी 1 लिटर पाणी आणि 70 ग्रॅम आपल्याला तेल घ्यायचं आहे। किंवा मग तुम्ही इथे 1 किलो भाजणीसाठी अर्धी वाटी तेल घेतला तरीही चालेल, अगदी परफेक्ट होतं। तर इथे मी अजून एक तेलाचं प्रमाण तुम्हाला सांगते। तर वाटीने तुम्ही जर हे पीठ मोजून घेतलं तर प्रत्येक वाटीसाठी आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। आपल्या घरातील जो नाश्त्याचा छोटा चमचा असतो त्या चमचाने 2 चमचे प्रत्येक वाटीला आपल्याला तेल घालायचं आहे। तर तेल घालण्याच्या 2-3 पद्धती तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत। या पद्धतीने तुम्ही जर तेल घातला तर तुमचं तेल अगदी परफेक्ट पडेल आणि तुमची चकली अगदी परफेक्ट होईल। तेल जर तुमच्याकडून जास्त झालं तर तेलामध्ये चकली विरघळते आणि तेलाचं प्रमाण जर कमी झालं तर चकली कटकटीत होते। तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला हे मी जे प्रमाण सांगितलं यापैकी कोणतंही तुम्ही वापरू शकता। आणि वाटी घेताना आपल्याला एकसारखं माप असलेली वाटी घ्यायची आहे, म्हणजे बाउल असतो ना तो खाली निमुळत असतो आणि वरती पसरट असतो, अशी वाटी न घेता इथे मी फुलपात्र जे घेतलेलं आहे ते एकसारखं आहे वरपासून खालीपर्यंत, असं माप आपल्याला घ्यायचं आहे। तर आता आपल्याला हे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे। यासाठी मी एका भांड्यामध्ये हे तेल काढून घेते आणि कडकडीत असं गरम करून घेते। तोपर्यंत पिठामध्ये मी मसाले घालून घेते। इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि इथे मी 2 चमचे ओवा घेतलेला आहे। ओवा हाताने थोडासा क्रश करून मग घालायचा आहे, याच्यामुळे याचा फ्लेवर छान येतो। त्याचबरोबर पाव चमचा इथे मी हिंग घालते। यानंतर याच्यामध्ये मी छोटे 4 चमचे मीठ घालते। तर पाव किलोला 1 छोटा चमचा, याप्रमाणे 1 किलोला 4 चमचे असा माझा अंदाज आहे आणि यानुसार मी मीठ घालते। तुमच्या अंदाजानुसार मीठ घाला। तुम्हाला जर अंदाज नसेल तर मीठ थोडंसं कमी टाका आणि पीठ मळल्यानंतर थोडंसं चेक करून मग घातला तरीही चालेल। यानंतर याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे तीळ घालते आणि आता आपल्याला यामध्ये तिखट घालायचं आहे। तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही घालू शकता, फक्त रंगाचं किंवा फक्त तिखट असणारं। तर इथे मी बेडगी मिरची पावडर 3 चमचे घातलेली आहे। तुम्ही इथे काश्मीरी मिरची पावडर किंवा मग घरचं मसाला तिखट घातला तरी चालेल। तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला कडकडीत गरम केलेलं तेल घालायचं आहे। तर हे तेल मी या पिठामध्ये घालून घेते। खूप छान आणि कडकडीत असं तेल झालेलं आहे। तर आता चमचाने आपल्याला हे मिक्स करायचं आहे, कारण तेल खूप गरम आहे। थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर हाताला सोसेल असं मिश्रण झालं की आपल्याला हाताने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे तेल आपण टाकलंय किंवा मसाले जे आहेत ते पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत। तेल पिठाला चोळल्यामुळे पीठ छान हलकं होतं आणि तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे। तर इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघू शकता अगदी हलकंसं हे पीठ तयार झालेलं आहे। तर हे सगळं छान मिक्स केल्यानंतर या पिठाचा एक मुटका करून बघायचा आहे आणि असा मुटका झाला की ओळखायचं आपलं तेलाचं मोहन जे आहे पिठामध्ये व्यवस्थित पडलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपण उकळलेलं पाणी घालूया। तर इथे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि हे उकळतं पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे। तर इथे मी थोडंसं पाणी शिल्लक ठेवून राहिलेलं संपूर्ण पाणी यामध्ये ओतलेलं आहे। तर आता हे चमचाने आपल्याला मिक्स करायचं आहे। पाणी उकळलेलं आहे, तर थोडीशी काळजी घेऊन आपल्याला हे मिक्स करायचं आहे। तर इथे मी चमचाने थोडंसं मिक्स केलेलं आहे। पीठ अजूनही थोडंसं कोरडं आहे, तर राहिलेलं सगळं पाणी मी यामध्ये ओतून घेते आणि परत आपल्याला हे सगळं छान मिक्स करायचं आहे। मिक्स करताना हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं नाहीये, त्यामुळे पटपट मिक्स करायचं आहे। छान मिक्स झाल्यानंतर संपूर्ण पीठ थोडंसं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे गरम वाफ जी आहे या पिठामध्ये छान मुरली जाईल। आणि याच्यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे आणि साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे। 20 मिनिटांनंतर हे पीठ मी काढलेलं आहे आणि आता आपल्याला हे पीठ संपूर्ण मळून घ्यायचं आहे। तर पाण्याची जर गरज वाटली तर कोमट पाणी लावून आपल्याला हे पीठ मळायचं आहे। आणि लक्षात ठेवा पीठ छान घट्टसर असावं, त्यामुळे आपल्या चकलीला काटे छान येतात
आणि आपली चकली छान कुरकुरीत खुसखुशीत होते। जर पीठ सैलसर झालं तर ती तेलामध्ये विरघळू शकते किंवा मोडू सुद्धा शकते। संपूर्ण पीठ छान मळल्यानंतर याची थोडीशी चव बघा, तुम्हाला जर तिखट मीठ लागत असेल तर आता टाकला आणि मळला तरीही चालेल। तर हे मळून झाल्यानंतर आपल्याला छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि राहिलेलं पीठ आपल्याला एखाद्या डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये घालून झाकून ठेवायचं आहे, पीठ कोरडं व्हायला नको। तर हे आता मी मळून घेते। तर यासाठी मी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि कोमट पाण्याच्या हाताने आपल्याला हा गोळा सॉफ्ट करून घ्यायचा आहे, मळून घ्यायचा आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी सैलसर हा गोळा करायचा नाही आहे, घट्टच असला पाहिजे, पण थोडासा सॉफ्ट करायचा आहे। तर या वेळेला सुद्धा तुम्ही थोडंसं चेक करून तिखट मीठ टाकून मळून घेतला तरीही चालेल। तर आता हा गोळा छान सॉफ्ट झालेला आहे आणि इथे मी लाकडी साचा घेतलेला आहे। लाकडी साच्याने चकली बनवला तर ती छान फुगीर, जाडसर आणि काटेरी होते आणि दिसायला खूप छान दिसते। तर इथे मी चकलीची प्लेट लावलेली आहे आणि खरखरी जो भाग आहे प्लेटचा तो बाहेर आणि प्लेन भाग आत करायचा आहे आणि व्यवस्थित ही प्लेट लावून घ्यायची आहे आणि या साच्याला व्यवस्थित आतून तेल लावायचं आहे। लाकडी साचा आहे आणि पीठ याला चिटकू शकतं, तर सगळ्या बाजूनी मी याला तेल लावून घेते आणि आता याच्यामध्ये मळून घेतलेलं पीठ घालायचं आहे। पीठ छान दाबून घालायचं आहे आणि जितकं बसेल तेवढं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर मध्ये कुठलीही पोकळी राहता कामा नये किंवा गॅप राहता कामा नये। जर असं झालं तर चकली पाडताना आपली चकली मध्ये मध्ये तुटू शकते। तर इथे मी साच्याच्या वरच्या भागाला सुद्धा छान तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण चकली गाळून घेऊया। लाकडी गाळण्याने चकली गाळणं थोडंसं जड जातं, पण चकली दिसायला छान दिसते। चकलीचं सुरुवातीचं टोक व्यवस्थित बंद करून चकलीचे वेडे अगदी चिटकून घ्यायचे आहेत, यामध्ये गॅप ठेवायचा नाही आहे। अशी चकली वेडीवाकडी होते आणि ती दिसायलाही छान दिसत नाही। तर इथे मी या पद्धतीने ही चकली बनवलेली आहे आणि इथे मी ही 4 वेड्यांची चकली बनवलेली आहे आणि ही मोठी दिसते। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 3 किंवा 3.5 वेड्याची चकली बनवू शकताय। तुमच्या आवडीप्रमाणे चकली लहान किंवा मोठी बनवू शकताय। तर याच पद्धतीने मी राहिलेल्या चकल्या बनवून घेते। लाकडी साच्याने बनवलेली 4 वेड्यांची चकली खूप मोठी दिसते, तर इथे मी 3 ते 3.5 वेड्यांची चकली बनवून घेते। तर ही चकली अगदी मध्यम आकारामध्ये दिसते आणि चकली बनवल्यानंतर शेवटचं टोक व्यवस्थित बंद करायचं आहे, नाहीतर तेलामध्ये ही चकली सुटते। तर इथे मी काही चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या मी तुम्हाला तळून दाखवते। चकली तेलामध्ये सोडताना तेल अगदी कडकडीत गरम असावं आणि त्यानंतरच आपल्याला चकली तेलामध्ये सोडायची आहे आणि आपल्याला गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आहे। चकली तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला त्याला जराही झारा किंवा पळी लावायची नाही आहे। चकली थोडीशी कडक झाली की मगच आपण त्याला पलटवून घ्यायचं आहे। चकली ओली असताना जर तुम्ही याला झारा किंवा पळी लावला तर चकलीचे तुकडे पडतात। आणि आता ही चकली आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्यायची आहे। तेल छान कडकडीत तापल्यानंतर आपल्याला चकली तेलामध्ये सोडायची आहे आणि सुरुवातीला गॅस थोडासा तुम्ही मोठा ठेवू शकताय आणि चकली तेलामध्ये सोडल्यानंतर अगदी काही सेकंदामध्ये आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि संपूर्ण चकली मध्यम गॅसवरती आपल्याला तळायची आहे। तर इथे मी ही चकली तळून घेतलेली आहे आणि अगदी छान असा रंग आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत आणि काटेदार ही चकली तयार झाली आहे। चकली तळताना ज्या रंगावरती तुम्हाला चकली काढायची आहे तसा रंग येण्याच्या थोडंसं आधी तुम्ही चकली बाहेर काढा, कारण तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा चकलीचा रंग थोडासा पुढे जातो। चकली तेलामध्ये सोडताना तेल जर कमी गरम असेल तर चकली तेलामध्ये विरघळू शकते आणि त्याचे तुकडे पडू शकतात। चकली छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी चकली आपल्याला मध्यम गॅसवरती तळून घ्यायची आहे आणि कढईमध्ये बसतील इतक्याच चकल्या आपल्याला एकावेळी तळून घ्यायच्या आहेत। एकावेळी जर तुम्ही भरपूर चकल्या घातला तर तेलाचं टेम्परेचर खाली येतं आणि चकली तेलामध्ये विरघळायला लागते किंवा त्याचे तुकडे पडतात। तर या काही गोष्टी लक्षात ठेवून जर तुम्ही चकली बनवला तर तुमची चकली अगदी परफेक्ट बनेल। तर या पद्धतीने अगदी 2च साहित्य वापरून झटपट भाजणी बनवून अशी चकली जर तुम्ही बनवलात तर तुमची चकली अगदी खुसखुशीत, कुरकुरीत, ठिसूळ आणि अगदी पोकळ बनेल। ही चकली जर तुम्ही एकदा करून बघितलात तर नेहमी याच पद्धतीची चकली बनवाल आणि कुणाला वाटणारही नाही की फक्त 2 साहित्य वापरून आपण ही भाजणीची चकली बनवलेली आहे। इतकी चविष्ट, कुरकुरीत, खुसखुशीत अशी ही चकली बनते। तर या पद्धतीने झटपट अगदी सोपी ही चकली एकदा जरूर करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल।
तर अजिबात तेलकट झालेली नाही आहे चकली आणि अगदी काटेदार झालेली आहे आणि अगदी ठिसूळ झालेली आहे, बघू शकता तुम्ही। तर इथे मी चकली तुम्हाला तोडून दाखवतेय। तर याच्या आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल अगदी कुरकुरीत खुसखुशीत ही चकली झालेली आहे। तर या पद्धतीने जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।